स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे फक्त आई नाही तर ती आपली पहिली शाळा आहे. स्त्री म्हणजे फक्त आपली बहीण नाही तर ती आपली आत्मसन्मानाची ढाल आहे. स्त्री म्हणजे फक्त आपली एक जीवन आपली पत्नी नाही तर आपल्या आयुष्याची सोबती आहे. आज चूल आणि मूल या प्रवासापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना मुक्त करून शिक्षणाच्या प्रवासाकडे आणलं. कितीतरी उदाहरण आहे. आता 65 वर्षाची लता भगवंतकरे पासून तर अंतर्वेळात जाणारी कल्पना चावला, तसेच आपल्या सिंधुताई सपकाळ असते, असे अनेक उदाहरण आहे. मी तुम्हाला एक उदाहरण, जिवंत उदाहरण देतो की स्त्री ही कमजोर नाही, स्त्री ही महान आहे, याचे उदाहरण देतो. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एक मेहकर नावाचा तालुका आहे. त्या मेहकर नावाच्या तालुक्यात एक लता भगवंतकरे नावाची 65 वर्षाची माऊली आहे. तिचा नवरा 70चा. तिन्ही मुलींची लग्न केले. आयुष्य एकदम सुखात चाललं होतं. जेवढं आयुष्यभर जेवढं कमल होतं ते तिन्ही मुलींच्या लग्नात घालून दिलं होतं. आणि बघता बघता रोजाने जाऊन ते त्यांचं पोट भागत होते. एकदा तिच्या नवऱ्याची तब्येत बिघडली. ती शेजारी सरकारची हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटल आली म्हणजे इथे उपचार होणार नाही, तुम्हाला जिल्ह्यात जावं लागेल. ती बुलढाण्यात गेली. बुलढाण्यात गेल्यावर डॉक्टर म्हणाले की तपासण्या करावं लागतील. आता एवढा खर्च कुठून करायचा? तिने आजूबाजूला जाऊन 4 जणांकडून मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले आणि 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 त्या उपचार केले. पण डॉक्टर म्हणले आणखी काही तपासण्या कराव्या लागतील, तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीचा धीर खचला. इथपर्यंत मी कुठून तरी पैसे आले, आता नवऱ्याला वाचवायला कुठून पैसे आणू? का मरून द्यावं नवऱ्याला, ज्याने मला आयुष्यभर जपलं, ज्याने माझा आयुष्यभर संसार केला, त्याला मरून द्यावं का? या मरणाच्या दारात आग्रह मांडली. ती परत 4 जणांकडे गेली. मिळतील जुळतील तेवढे सगळे पैसे गोळा केले आणि नवऱ्याला घेऊन बारामतीला गेली. डॉक्टरने तपासणी केली. डॉक्टर म्हणजे आणखी एक तपासणी करावं लागलं. आता मात्र तिचा धीर नाही राहिला. खाली बसली, रडायला लागली. तसा रडायला लागली. अरे माझ्या नवऱ्याला मरून द्यावं तर मरणाच्या दारात पैसे नाही, कुठून आणावं एवढं तपासणी असे तपासणी आहे तरी किती? रडायला लागली. बाकावरती बसली, तसा रडायला लागली. शेजारी तिचा पेपर पडेल होता. पेपरात बघितला तर पेपरात बातमी होती बारामती मॅरेथॉनची. तयार झाली, मी माझ्या नवऱ्याला वाचवणार. त्या बारामती मॅरेथॉनला 7-8 वर्षापासून सराव करण्यात धावपटू होती. ती मैदानात उतरली. तिथे गेली. संयोजकाला विनंती करू लागली की मला पळू द्या, माझा नवऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर मला पळून द्यावा लागेल, नाही तर माझा नवरा मरेल. संयोजक ऐकायला तयार नाही. आजूबाजूला लोक हसत होते. ती ठामच राहिली तिच्या बाबतीत, मला पळायचंय. आणि अखेर संयोजकांनी परवानगी दिली. मैदानात उभी राहिली पळण्यासाठी. तिच्याबरोबर पळायला आहे 7-8 वर्षापासून सराव करणारे धावपटू. त्यांच्याबरोबर उभी आहे 65 वर्षाची लता भगवंतकरे. आणि बघता पट्टी पडली. बेभान पडते. बस माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा, मला पळलंच पाहिजे, माझा नवरा जगलाच पाहिजे. अहो जनावराला आयुष्यभर जपलं पाहिजे. अहो आतापर्यंत पळी होते रानातल्या जनावरांच्या मागे, आतापर्यंत पळी होते संसाराला ठिकाणा लावताना, आतापर्यंत पळी होते संध्याकाळचे दोन घास कमवताना. अशी मैदान होती कधी पळलीच नव्हती. पण आयुष्यात पळायला होता तो बेभान पडते. अखेर आवाज झाला, स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली 65 वर्षाची लता भगवंतकरे. स्त्री कमजोर आहे ना, मग आता कुठे गेली? कारण तिच्या जिद्द होती. तिने म्हणजे स्त्रीने नवऱ्याच्या जीवासाठी 65 वर्षाची आजी होती आणि तिच्या बरोबर रोजचे धावणारे धावपटू असणारे खेळाडू होते. पण ती स्पर्धा जिंकली. याच्यापेक्षा मोठं उदाहरण मला वाटतं राहू शकत. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, लॉ स्टुडंट आहे. मला अनेक आज स्त्रीजन्य विषयावरती मी आज गुगलवरती सर्च करून खूप टॉपिक येतील. पण मला आजचे सिच्युएशन बघणं आहे. कारण मी जर ते पॉईंट घेतले तर आज मी स्पर्धा करून जिंकेल, पण वक्ता म्हणून आले. ती केसेस म्हणजे बलात्काराची केस आहे. आज दिवसेंदिवस आमची आई आम्हाला जन्म दिला आणि आपण कसे वागू शकतो. एक केस होती, मी नाव मेन्शन नाही केली, पण एक मुलगी होती, मोठी मुलगी होती, सगळा घरचा प्रपंच करायची. एकदा रोज संध्याकाळी यायची. एक दिवशी उशीर झाला, आईने फोन लावला, काय ग कुठे आहे? आई अगं आज जरा उशीर झाला, येते लेट. दुसऱ्या दिवशी बघितलं, दुसरा दिवस उठला, मुलगी आलीच नाही. पोलीस स्टेशनला गेले, हॉस्पिटलला गेले, सगळे रस्ते फिरले, कुठे सापडले ना. अखेर एक बातमी आली की मुलीचा बलात्कार झालाय आणि नंतर हत्या. काय वाटलं असेल त्या आईला, हो, जिने जन्म दिला, लहानचं मोठं केलं, सगळा प्रपंच बघायची. हा तिच्या वय झालं. मला कुठंतरी खंत वाटते. आपला महाराष्ट्र बलात्काराच्या आकड्यात 4थ्या क्रमांकावर गेला. काय तो महाराष्ट्र जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची मशाल पेटवली होती. पु ल देशपांडे, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचारातून एक नवा महाराष्ट्र घडवला होता. तो आज गुन्हेगारी 1ल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि वरून लोक काय म्हणतात की तिची चूक असेल, ती का लेट आली, तिने कपडे व्यवस्थित घातले नसेल. हे कुठे कायद्यात आहे. सेक्शन 40 मध्ये असं लिहिलंय की रात्री उशिरा येऊ नये. IPC 376 मध्ये लिहिलंय की हे रात्री उशिरा कामावरून येऊ नये. असं कुठे लिहिलंय का? नाही, हे सगळे आपण बनवले आपली. आणि आरोपी आपल्यातलेच ना हो. याच्याकरता मुलांमध्ये बसल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती, आपल्या मुलांवरती लहानपणापासून संस्कार लावा.
त्यांनी जर तुम्हाला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, तर त्याला हे नका सांगू की तलवार दान करते लढाई यातली शिवाजी नका सांगू. तर शी म्हणजे तो शिकतो, वा म्हणजे तो वाचतो, आणि जी म्हणजे तो जिंकतो. शिकून वाचून जो जिंकतो ना त्याचं नाव शिवाजी असतं. ही वस्तुस्थिती का त्यांचा रुजबार, त्यांच्या शिक्षणाची गुढी निर्माण करा. दैवा एकदम तुकडे महायुक्तम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे तुझ्या हातात नाही, परंतु पुरुषार्थ काय आहे हे दाखवणं तुझ्या मनगटात आहे. हे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार, सामाजिक संस्थेचे पुरस्कर्ते, राजकीय विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांना शिक्षणाची गुढी निर्माण करा, म्हणजे ते संघर्ष करायला तयार होतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. स्त्रियांवर आपले सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांना आपल्या पदरात घेऊन त्यांनी मोठं केलं. आज त्यांची इंटरव्ह्यू US अमेरिका इथे इंटरव्ह्यू झाली. त्यांची आजी कुठलंही शिक्षण नाही काही नाही, तरी त्याच्या जोरावरती अनेक आहे. आपल्या मासाहेब जिजाऊ ज्यांनी शिवरायांसारखे पुत्र घडवले, कल्पना चावला अंतर्गळा जाऊन आला, असे अनेक उदाहरण आहे. आणि शेवटी जाताना मी एवढं म्हणेन, आपण सगळे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, पण मी म्हणेल यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री मागे नाही उभी राहते, त्याच्या सोबत उभी असते. धन्यवाद.